नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वैद्यकीय अधिकारी गैरहजर असून कर्मचारीही नियमित दांडी मारत असल्यामुळे नागरिकांचे मोठी हाल होत आहेत। सुलवाडा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे। या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसून आरोग्य कर्मचारीही गैरहजर राहतात। यापूर्वी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून केवळ सारवासारव करण्यात आली। सध्या तर आरोग्य केंद्र पूर्णपणे बंद ठेवून संबंधित अधिकारी यात्रेत फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यामुळे ओपीडी आणि दवाखाने बंद राहिल्याने रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी दूरवर जावे लागत आहे। विशेषतः गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि गंभीर रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे। मोफत उपचारांपासून नागरिक वंचित राहत असून ग्रामीण भागातील व ऊसतोड कामगारांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे। आपत्कालीन परिस्थितीत उपचार उपलब्ध नसल्याने जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। हिवाळ्यात साथीचे आजार वाढले आहेत। सरकारी रुग्णालयांवर ताण वाढला असून तिथे प्रचंड गर्दी होत आहे। प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागत आहे। काही वेळा रुग्णांची फरफट होत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत। या प्रकरणी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्री न्यूज, सुनील माळी, शहादा।